महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सामाजिक समतेचा वारसा जपणारा रुक्मिणी मातेच्या पालखीचा स्वागत सोहळा। आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले स्वागत। श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता जाणाऱ्या माता रुक्मिणीच्या पालखीचे अंबानगरीत बियाणी चौकात आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे या मंगलमय सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला। श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी सोहळ्याकरिता जाण्याची 430 वर्षाची परंपरा आहे। श्री क्षेत्र पंढरपूरच्या धर्तीवरच रुक्मिणी मातेचे हे शासकीय पूजन व्हावे व श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणेच रुक्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचे स्थान मिळावे यासाठी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी भगीरथ प्रयत्न केले होते। त्यानुसार श्री क्षेत्र पंढरपूर येथे रुक्मिणी मातेचे शासकीय पूजन व सोबतच या पालखीला पंढरपूर येथे मानाची पालखी असा दुग्ध शर्करा योग घडून आला। श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून निघाल्यानंतर अमरावती शहरात आगमन होताच या पालखीचे स्वागत करण्याची परंपरा आमदार यशोमती ठाकूर यांनी सुरू केली। त्यानुसारच या पालखीचे उत्स्फूर्त अन जंगी स्वागत करण्यात आले। रुक्मिणी मातेच्या पालखीचे आगमन होताच उपस्थित असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे जल्लोष आणि भक्तिभावात स्वागत करण्यात आले। रुक्मिणी मातेची पालखी आणि भक्तीच रसात तल्लीन झालेले वारकरी सोबत टाळ, मृदुंग आणि मुखात विठ्ठलाचे नाम असा मंगलमय सोहळा पार पडला। हा प्रसंग म्हणजे उपस्थित भाविकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला। पालखी स्वागत सोहळा सर्व धर्म समभावाचे आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरला। डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या स्वागत सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शिवसेना नेत्या प्रीतीताई बंड, सुनील खराटे, माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, विभागीय आयुक्त निधी पांडे, विभागीय पोलीस महानिरीक्षक पोखरे साहेब, शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, निवासी जिल्हाधिकारी भटकर, इतर मान्यवर सहकुटुंब उपस्थित होते। तसेच शहरातील भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।